तो एक सुरेख फलंदाजी करतोय आशिष मरागजे. पहिला चेंडू पहिला षटक हाताळतोय अक्षय केसारकर. पहिला चेंडू काहीशी लय हरवले पहिल्या चेंडूवर अक्षयची उजव्या दिशेच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच मात्र स्वैर घोषित करतात. अवंतर धावेने संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. पुण्याचा अक्षय आपल्या गोलंदाजी रनावर सज्ज होतोय. उजव्या हाताने राईट मोर द विकेट गोलंदाजी करणार आहे तो आशिष उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. अक्षय तो आशिष. पुढचा चेंडू आशिष साठी. चेंडू मात्र ढकललाय कव्हर क्षेत्रामध्ये. एक धावता घेते चेंडू मात्र पुढे सीमारेषेत जातो. एक धावता दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. कुठेतरी चेंडूने मात्र आउटफील्ड खराब असल्यामुळे दिशा बदलली आणि क्षेत्ररक्षकाला चकवून गेला 2 धावांसाठी. 3 धावा धावपळकर लागतायत. तुला मी सांगितलं तुझं एवढं स्तुती केली पहिल्या बॉलात आउट झाला तू माईकवर बसतास काय नाही. आणि आता मात्र उजव्या एष्टीवरून जाणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता आशिष याचा. चेंडू मात्र निर्धाव सामावतो एष्टीच्या हातामध्ये. अक्षय केसारकर एक वेगवान गोलंदाज आहे ज्याच्या कोयनेमध्ये एक नाव आहे. उजव्या हाताने स्विंग गोलंदाजी. एक वेगवान भन्नाट वेगाने टाकणारे चेंडू आपण पाहू शकतो आशिष याच्या गोलंदाजीमध्ये. आता मात्र पुढच्या चेंडूसाठी सज्ज होतोय अक्षय. सामना करणारा आहे आशिष मरागजे. अक्षय टू आशिष. फुलटॉस चेंडू घेतलाय. चेंडू मात्र स्क्वेअर लेग दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पकड करतोय का. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अभिषेक दळवी याच्याकडून. दरम्यान एकच धाव दोन्ही फलंदाज पळून काढतात. आपण पाहिलं की अभिषेक दळवी मात्र उजव्या दिशेने जवळजवळ 10 ते 15 पावलं धावत गेला आणि चेंडू तोपर्यंत जाईपर्यंत दोन्ही फलंदाजांनी मात्र एक धाव घेतली होती. काहीशी रनिंग बिटवीन द विकेट कुठं कमी पडते आपल्याला पाहायला मिळते. समीर आणि आशिषाचे पुढच्या चेंडूसाठी सज्ज होतोय अक्षय. आता मात्र फलंदाजीचा छोर बदलतोय. नवीन फलंदाजीसाठी येतोय तो समीर चाळके. एक उंच फुरा फलंदाज आहे. पाहूया कशा पद्धतीने उर्वरित चेंडूचा समाचार घेतोय तो अक्षय याचा समीर. फुलटॉस चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. संतोष पवार चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडूला मात्र गाठलाय. चेंडूच्या पुढे गेलाय संतोष. एवढं भारी भक्कम शरीर घेऊन धावणं या 40+ वयामध्ये देखील एक उत्कृष्ट क्षेत्रक्षम पाहू शकतोय संतोष पवार याच्याकडून. दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पळून काढल्यात. चेंडू मध्ये मात्र कुठेतरी फुलटॉस चेंडू होता. चेंडू मध्ये ताकद नव्हती फटक्यामध्ये आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा यशस्वी ठरलाय तो संतोष पवार. संघाची धावसंख्या धावफलकावर लागते ती 5-6 बिनबाद 6. पुढचा चेंडू अक्षयचा. सामना करणारे समीर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निर्धाव सामावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खरोखर सुरक्षित षटक चालू आहे त्या अक्षय याच्याकडून. या संघाचा तो आयकॉन खेळाडू आहे. एक अष्टपैलू खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी ओळखला जातो अक्षय केसारकर. आणि काहीसे सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण ती अक्षय याच्याकडून. समीरला मात्र चेंडू समजला नाहीये. पुढचा चेंडू अक्षय याचा समीरसाठी. जवळजवळ 15 ते 20 पावलाचा रनअप आहे तो अक्षयाचा. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उसळी नाही घेतली. चेंडू सरळ खाली राहिला आणि यष्टीरक्षक हातामध्ये धाव समोर. यावर षटक संपतंय. पहिल्या षटकांती बिनबाद 6 धावा धावफलकावर लागतात त्या रुई स्पोर्ट्स संघाच्या. डीजे अथर्व 11 श्री
निकेजी जाधव यांचा संघ, या संघाकडून पहिले षटक हाताळलं अक्षय केसारकर यांनी 6 धावा दिल्या. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली, काहीसा हात खोलू दिले नाहीत ते दोन्ही फलंदाजांना. सलामी जोडी अद्याप क्रीजमध्ये आहे. पुढचं षटक टाकण्यासाठी येतोय अभिषेक दळवी. जय हनुमान मालदेव संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक गुणी खेळाडू म्हणावं लागेल, नवोदित खेळाडू आहे, परंतु एक चांगलं टेम्परामेंट आहे त्याचं, की त्याच्यामध्ये त्याच्याकडे गोलंदाजीमध्ये वैविध्यता आहे, की वेग आहे, भन्नाट वेग आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे आणि चेंडू वळवण्याचं कसब देखील त्याच्या हातामध्ये आहे. असा हा जय हनुमान मालदेव संघाचा गोलंदाज अभिषेक दळवी दुसरं षटक हाताळताना आपण पाहतोय. आर्यन प्रीमियर लीग वर्ष 12व. पाचवा सामना रंगतोय. अथर्व 11 माननीय श्री निकेजी जाधव यांचा संघ आणि रुई स्पोर्ट्स प्रशांतजी साळुंके यांच्या संघादरम्यान. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. संतोष पवार कुठेतरी अनुभव कमी पडला, चेंडूवर नजर ठेवण्यामध्ये कमी पडला. दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पळून काढल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकतो. आशिष मरागजे आणि समीर चाळके याच्याकडून 2 धावांनी धावपळ सरसावतोय. 8 धावा धावपळकर लागतायत. पुन्हा एकदा अभिषेक राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहे तो आशिषसाठी. मोठा फटका, बॉलर बॅक डाव, चेंडू मारलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे. एक धाव तर घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, दुसऱ्याचा प्रयत्न आणि हा फलंदाज बाद. खरोखर पाटलांच्या बैलगाडीने जरी घाटात राडा केला असेल तरी इथे मात्र रुई स्पोर्टचे फलंदाज मात्र कुठेतरी राडा करताना दिसत नाहीयेत. आपण पाहतोय की हॅलो आपण पाहिले की सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं तिथं आणि आता मात्र मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. अभिषेक दळवी आणि सुरेख झेल टिपला जातोय. आशिषच्या खेळीचा अंत होतोय. डीजे आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक श्री धोंडीबाजी चाळके तसेच योगीजी सावंत यांचं आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. खरोखर आपण पाहिलं की अभिषेक दळवी मात्र कुठेतरी सुरेख गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय. आशिषच्या खेळीचा अंत होतोय. तंबू मध्ये परत आशिष. तसेच श्री प्रशांतजी शेलार यांचं देखील आगमन होत आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं देखील हार्दिक स्वागत. उमेश कदम आणि किरण पवार नवीन येणारे फलंदाज आहेत. उमेश कदम उजव्या हाताचा फलंदाज आहे. केदारेश्वर अक्कलपे संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे की ज्याने मगाशी गोलंदाजी सुरेख केली होती. उमेश कदम याने 6 चेंडूवर 7 धावांचं आव्हान होता आणि शेवटच्या चेंडूवर देखील सामना नेऊन ठेवला होता. तोच उमेश कदम आता मात्र फलंदाजीमध्ये आपलं कसब दाखवताना आपण पाहतोय. समोर उभा गोलंदाज आहे तो अभिषेक दळवी. एक उंची छोटी आहे परंतु गोलंदाजी मात्र त्याची भन्नाट आहे. आत येणारा चेंडू, मी म्हटलं होतं की स्विंग करण्याची ज्याच्या हातामध्ये नजाकत आहे तो अभिषेक दळवी. आपण पाहिलं चेंडू काहीसा आतमध्ये आला वळण घेऊन, वेगाबरोबर चेंडूला मात्र गतीबरोबर वळण देखील देण्याची कला ही अभिषेकच्या दळवीच्या हाता मनगटामध्ये आहे आणि जगडून ठेवलाय. सुरेख गोलंदाजीचे पृथक्करण आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्या, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव देऊन फलंदाज बाद झाला धावबाच्या स्वरूपात. दुसऱ्या फलंदाज तिसऱ्या चेंडूवर झेल टिपला तो आशिष मराठे याचा आणि पुढचा चेंडू निर्धाव. आता मात्र आपल्या दिशेत चेंडू फसला, बॅटची कड लागून चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये फील होतोय. 1 धाव फलंदाज
पळून काढतायत. संघाची धावसंख्या धाव पकड लागते ती 10. दुसरं षटक चालू असताना काहीसा संत गतीने धावा जमवल्या जातात. त्या रुही स्पोर्ट्स संघाकडून प्रशांतजी साळुंके यांचा हा संघ आहे. अभिषेक पुढचा चेंडू किरण पवार. अमरज्योत मायनी संघाचा हा एक आक्रमक फलंदाज आहे. उजव्या हाताने फलंदाजी करतो. पाहूया कशा पद्धतीने आर्यनच्या मैदानावर फलंदाजी करतोय. पहिला चेंडूवर जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने गती उंची मात्र काहीशी खाली राहिली आणि चेंडू मात्र निर्धाव सामावला. तो यष्टीरक्षक हातामध्ये. डीजे टीम मीटिंग नाही घ्यायची आहे. अथर्व 11 प्रत्येक संघांना माहिती असतं की आपले 4 गोलंदाज आपण कोण निवडलेत. त्याच्यामुळे आपण विलंब लावायचा नाहीये. कारण एक सुंदर आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय आणि त्या नियोजनाला आपण त्याच पद्धतीची सहकार्याची गरज आहे. खेळाडूंची संघ मालकांच्या सहकार्याची गरज आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी आलाय तो गोलंदाज महेश जाधव. उजव्या हाताने गोलंदाजी करणार हा गोलंदाज अकालबे गावाकडून खेळणारा गोलंदाज आहे. खरोखर मगाशी झालेल्या सामन्यामध्ये मात्र सुरेख गोलंदाजी केली होती महेश जाधव याने आणि तोच महेश जाधव आता मात्र आपल्या संघासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. समोर उमेश कदम. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला चेंडू. एक धाव जर घेते क्षेत्र चेंडूच्या खाली येतोय. दरम्यान दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का पाहावा लागेल. दरम्यान सुरेख फेकी होते. एका धावेवर समाधान मानावं लागत आहे. 11 धाव फलकावर लागत आहेत. नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे उमेश आणि किरणला. कारण धाव संख्या मात्र कासवाच्या गतीने वाढते. कुठेतरी मोठी धाव फलकावर लावायला लागणार आहे. मोठ्या धाव फलकावर लावायला लागणार आहेत. कारण आपण पाहिलं होतं पहिल्या सामन्यामध्ये अथर्व 11ने एक सोप्या पद्धतीने धावांचा पाठलाग केला होता. कोणते दडपण न येता धावांचा पाठलाग यशस्वी करून दाखवला होता आणि त्यांच्यासमोर मात्र मोठी धावसंख्या ही उभारावी लागणार आहे. किरण पवार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धावता घेतले. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का. दरम्यान क्षेत्ररक्षक संजय जाधव फेकी करतोय. यष्टीरक्षकाला मात्र फेकी पकडता आली नाही. दरम्यान 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होत आहेत. धाव फलकावर धावा लागतात त्या 13. किरण पवार आपण पाहिला असेल गेल्या आठवड्यामध्ये एक आक्रमक फलंदाजी केली होती मायनीच्या मैदानावर आणि त्याच पद्धतीचा कृत्य मात्र इथे गिरवतोय का किरण पवार. परंतु महेश मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. मोठी फटकेबाजी. स्लॉटमध्ये चेंडू टाकत नाहीये. त्यांना चेंडूवर यावं लागतंय आणि चेंडूवर ताकद लागत नाही. आता मात्र चेंडू हवेमध्ये भिरकावलाय. चेंडू आदो सीमारेषेच्या दिशेने आणि हा षटकार. मी म्हटलं होतं किरण पवारने गेल्या मागच्या आठवड्यामध्ये सुरेख कामगिरी केली होती आणि त्याच पुनरावृत्ती करण्याची गरज होती. माझं म्हणणं मात्र सार्थकी लावलंय किरणने. चेंडू धाडलाय. 6 धावांसाठी षटकार सीमापार. डीजे 19 धाव पकडायला लागतात. महेशवर मात्र कुठेतरी आता आक्रमण चढवत आहे किरणच्या स्वरूपात. पुढचा चेंडू महेशचा. पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू होतो. एक क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक धाव तर काढली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का आणि ही आत्महत्या. कॉलिंगचा कुठेतरी समन्वयाचा अनुभव होतोय. डीजे बाद झाला. आपला नंबर आहे त्याला पळा.
धाव फलका धाव लागतात त्या 20 धावा. आता मात्र अजय मरागजे स्वतः संघाची धुरा सांभाळण्यासाठी येतोय. एक आयकॉन प्लेअर आहे, एक कर्णधार म्हणून कामगिरी करावी लागणार आहे त्याला, कारण संघाची धाव संख्या तिसरं षटक चालू आहे आणि धाव फलकावर धावा लागल्या त्या संघाच्या 20 धावा. कुठेतरी मोठी धाव संख्या उभारावी लागणार आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये रोही स्पोर्ट्स संघाने 50 धावा धावफलक लावल्या होत्या आणि त्या धावा कुठेतरी अपुऱ्या ठरल्या होत्या रुई स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांना आणि ते आव्हान मात्र पार केलं होतं समोरच्या जय भवानी संघाने. आणि तीच कुठेतरी खून गाठ बांधावी लागणार आहे मनाशी अजयला आणि किरणला, की धावा यात 50 धावाच्या धावसंख्येच्या पुढे जमावं लागणार आहेत, कारण आपल्या गोलंदाजीमध्ये तितकी धार त्यांना दिसलेली नाही आहे. पाहूया महेश याचा पुढचा चेंडू अजयसाठी आणि अजय मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मिस होतोय. अजयला मात्र चेंडूवर नजर ठेवता येत नाही. बॅट आणि चेंडूचा संपर्क कुठेतरी पुरा ठरतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. महेश मात्र सुरेख कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू महेशचा अजयसाठी. पुन्हा एकदा मिस होतोय चेंडू. निर्धाव चेंडू सामावतोय यष्टीरक्षक हातामध्ये. आपण पाहिलं असेल की अजय महाराजला मात्र चेंडूवर नजर राखता येत नाही. त्याला वाटतं बॅट आपण ताकदीने फिरवली म्हणजे चेंडू सीमापार जाणार नाही. बॅट आणि चेंडूचा कुठेतरी संपर्क व्हावा लागतो तेव्हा चेंडू आपली दिशा बदलत असतो, परंतु अजयच्या बॅटचा आणि चेंडूचा मात्र संपर्क होत नाही. डीजे धन्यवाद डीजे. खरोखरच एक चांगल्या प्रतीची गोलंदाजी आपण पाहतोय ती अथर्व 11 निकेतजी जाधव यांच्या संघाकडून. खरोखर पहिलं पदार्पण आहे या स्पर्धेमध्ये निकेतजी जाधव यांच्या संघाचं, परंतु एक विश्वासात्मक आत्मविश्वासाची पारी, एक आत्मविश्वासाची खेळी आपण खेळताना पाहतोय ती अथर्व 11 संघाच्या खेळाडूंकडून. नवीन गोलंदाज येतोय राकेश जाधव. विशाल 11 संघाचा हा गोलंदाज आहे, उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. पाहूया समोर फलंदाज असणार आहे तो किरण पवार सारखा एक आक्रमक फलंदाज आहे. नक्कीच मोठी धावसंख्या उभारायची असेल तर किरण पवारला मात्र जास्त वेळ स्ट्राईक ठेवावी लागणार आहे, मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे ती राकेशच्या गोलंदाजीवर. आणि आता मात्र जोरकस फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अक्षय केसारकर आणि हा झेल टिपला जातोय. किरणच्या खेळीचा अंत होतोय. डीजे धाव फलकावर आहेत त्या 20. अंतिम षटक चालू आहे. खरोखरच एक फलंदाज. पुढचा चेंडू राकेशाचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागून चेंडू येतो यष्टीच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय.
हॅट्रिक वर येऊन टेपलाय. बॅक टू बॅक 2 फलंदाज मात्र तंबूमध्ये धाडले ते राकेश याने. पाहूया हॅट्रिक साजरी करतोय का. राकेश आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी करणारे सुशांत चव्हाण. जय भवानी लांबच संघाचा फलंदाज आहे. पाहूया पुढचा चेंडू राकेशचा. पुलटा चेंडू सरळ खेळून काढला. चेंडू आता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव जर घेतले तिथे मिस फिल्डिंग होतोय. त्याचा फायदा मात्र उचलू शकतोय का. दरम्यान दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील यशस्वी होतोय. 2 धावांनी धाव फलक वाढ पुढे सरसावतोय. 22 धावा धाव फलकाला लागतायत. राकेशची मात्र हॅट्रिक हुकते. पुढचा चेंडू राकेश सुशांत साठी. पुंटा चेंडू स्क्वेअर लेगला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळ डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. दरम्यान मिस फिल्डिंग होते. 4 धावा धाव फलकावर लागतायत. डीजे धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुशांत चव्हाणच्या बॅटमधून आपण पाहतोय. 6 धावा त्याने काढले. 2 चेंडू खेळलाय. धाव फलकावर धावा लागतात 26. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 2 चेंडूवर किती धावा जमवत आहेत ते फलंदाज सुशांत आणि अजय. पुढचा चेंडू राकेशाचा सुशांत साठी. आता मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. चेंडूच्या खाली आकाश फेकी करतोय. दरम्यान 1 धाव. खरोखर सुरेख चेंडू होता. हा फॉली चेंडू होता. पुलचा जोरकस फटका नक्कीच षटकार होऊ शकला असं, पण सुशांतच्या बॅटचा आणि चेंडूचा मात्र तितकाचा संपर्क होऊ शकला नाही. बॅटची कड लागून चेंडू घेतला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव फलकावर धावा लागताय त्या 27. अजय मात्र अद्याप खातं खोलू शकला नाही. 2 चेंडू खेळलाय. दोन्ही चेंडू निर्धाव अजयच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पुढचा चेंडू राकेशाचा अजयसाठी. अंतिम चेंडू असणं षटकातला. पाहूया किती धावा जमवत आहेत दोन्ही फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. राकेश स्वतः फॉलो मध्ये टिपतोय. अजयच्या खेळीचा अंत होतो. याबरोबर षटक संपतंय. 3-4 षटकांती संघाची धावसंख्या धाव लागताय. 27-28 धावांचं आव्हान असणार आहे ते अथर्व 11 संघासमोर. यापुढे होणारा सामना नेचर हंट कॅम्पस विपक्ष VMP स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीच्या कौलासाठी स्टेज समोर यायचंय. डीजे नाणेफेक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. कोण आहे? नेचर अँड कॅम्पस वर्सेस VMP स्पोर्ट्स. मी योगेश सावंत आणि दोंडीबा चाळके या दोघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. किती पाहिजे? किती? 4 ओव्हरला समोर चालू असलेला सामना. तुझा फलंदाज पाठवायचे. अथर्व फलंदाज पाठवायचे लगेच.
अथर्व इलेव्हन संघाने फलंदाज पाठवायचे आहेत. अठ्ठावीस धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते रुही स्पोर्ट्स या संघानं. बॉल खाली करा. चला पंच सुरू करायचा सामना. हे कोण कॉमेंट्री करायला आहे का? गोलंदाजीसाठी रुई स्पोर्ट्स या संघाकडून आलोय अजय बरागजे आणि फलंदाजीसाठी अथर्व इलेव्हन संघाकडून आलाय अक्षय केसरकर आणि सुशांत सकपाळ. सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू आणि मला वाटतं या चेंडूवरती 4 धावा प्राप्त होत आहेत त्या अथर्व इलेव्हन संघाला. पहिल्या चेंडूवरती 4 धावांनी खातं खोललंय. VMP स्पोर्ट्स चे सर्व संघातील खेळाडूंना विनंती आपण स्टेजच्या शेजारी यायचंय. कर्णधार विशाल सकपाळ आपली सर्वांची वाट पाहता. लगेच मॅच सुरू होणार आहे. कमी स्कोरची मॅच आहे त्याच्यामुळे लवकर मॅच होऊ शकते. परत इथं सज्ज होतो अजय बरागजे. निर्धाव चेंडू. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 4. पंच रंगात आलेत. पंचांची उज्जत घालायची नाही. पंचांची स्टाईल बघून आम्ही सगळे खुश झालोय. पांड्या चल लगे रो. आमचे मित्र पंच पांडे सर. अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय रुई स्पोर्ट्स संघाचा अजय मरागजे. धावसंख्या पोहोचते 5 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. परत एक निर्धाव चेंडू. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. परत एकदा उत्कृष्टरित्या खेळून काढलेला चेंडू आणि 1 धावेची भर पडते. ती धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते 6. मंगेश किती चेंडू झाले? 5 चेंडू आणि 6 धावा पहिल्या ओव्हर चालू असताना. आमचे गुणलेखक आणि फाउंडेशनचे सहसचिव मंगेश सावंत अतिशय उत्कृष्टरित्या स्कोरिंग करताना एक महत्त्वाची भूमिका पार पाडताना.
पंच आमचा पूर्ण तुमच्यावरती विश्वास आहे. परत एकदा उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन अजयकडून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव धावसंख्या पोहोचते ती 7 वर आणि प्रत्येक ओव्हरला मला वाटतं 7 धावांचीच गरज आहे. सुभाषजी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण पाहिलं असेल तर पहिल्या मॅचच्या वेळेला रोहित स्पोर्टच्या अजय मरागजे यानं 6 धावा दिल्या होत्या, परंतु तदनंतर मला वाटतं विवेक हा बॉलर होता आणि त्याच्या बॉलिंगला काहीतरी 20 की किती धावा धावून काढल्या आणि त्यानंतर सामन्याचं जे स्वरूप 26 आणि सामन्याचं स्वरूपच बदललं होतं. त्याच्यामुळे आपण पाहूया आता त्याच्या बॉलिंग लाईनअपमध्ये काय बदल आहे का. अन्यथा परत एकदा सज्ज आहे अक्षय आणि सुशांत. गोलंदाजीसाठी आलाय उमेश कदम. अकालपे गावाकडून खेळणारा उमेश कदम गोलंदाजीसाठी आलाय. यानंतर समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय वडवळ विभागाचे माजी सचिव योगेश जी सावंत. नक्कीच आपल्या कानाचं मला कान तृप्त होतील अशा पद्धतीचं समालोचन. 2 मिनिटं या ना, तुम्ही 2 मिनिटात पाणी पिऊन येतो. या ना योगेश सावंत. मला वाटतं ते अशा छोट्या छोट्या मॅचचं समालोचन. सिद्धेश सकपाळ आपण कुठे आहात का. सिद्धेश सकपाळ सिद्धेश सकपाळ सिद्धेश सकपाळ आपण कुठे असाल तर स्टेजमध्ये यायचं आहे. यानंतर काहीशी धावांची गती मंदावते ती अथर्व 11 संघाची आणि खूप उत्कृष्टरित्या प्रदर्शन आपण पाहतोय. वीस धावांची आवश्यकता आहे ती अथर्व 11 संघाला. रोहित स्पोर्ट्स धन्यवाद. हॅलो, धन्यवाद जगदीश सर. उत्कृष्ट अशा 2 धावा काढलेल्या त्या ठिकाणी अथर्व संघाकडून अक्षय याने. सामना काहीसा संतगतीने या ठिकाणी चालला आहे. पाहूया कोणता संघ या ठिकाणी विजय ठरणार आहे. सुंदर असं नियोजन या ठिकाणी आर्यन फ्रेंड्स फाउंडेशन पर्व 12वे आर्यन प्रीमियर लीग 2023. योगेशजी नक्कीच परत मला असं वाटतं की रोहित स्पोर्ट्स हा कमबॅक करताना दिसतोय आणि कर्णधारालाच त्यांनी त्रिफळा चित केलंय. अक्षय परत माघारी येतोय आणि त्याची जागा घेतोय अभिषेक दळवी. नक्कीच सुंदर असा हा संतगतीने या ठिकाणी चालू असलेला सामना प्रेक्षकांचं नक्कीच पारणं फेडणारा आहे. सर्व प्रेक्षकांच्या नजर या ठिकाणी लागून राहिलेल्या आहेत. योगीजी बऱ्याच वेळा असं होतं की जो लो स्कोर मॅचेस असतात त्या शेवटच्या चेंडूपर्यंत जातात आणि
ह्या मैदानावरती किंवा या अगोदर आपण बऱ्याच वेळा असं पाहिलं आहे की जेव्हा कमी स्कोर होतो तेव्हा तो जो सामना आहे तो शेवटच्या ह्याच्यापर्यंत जातो असतो. नक्कीच नक्कीच, कारण का क्रिकेट हा खेळ असा आहे की शेवटच्या चेंडूपर्यंतही हे जे पारडं कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येणार नाही. त्यामुळं कोणत्याही संघाने असं लाईटली किंवा हलक्यामध्ये घेण्याची काही दक्षता करायची नाही. हा क्रिकेट खेळच असा आहे. नक्कीच सन्माननीय प्रशांतजी साळुंके साहेब हे मातबर खेळाडू आहेत. समाजकारण असो, राजकारण असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, त्यामुळं 28 वरती आम्ही जिंकलो असंही कुठं अथर्वण समजायला नको. आणि ते लक्ष तसं अवघड आहे असंही त्यांनी मानायला नको. नक्कीच नक्कीच. स्वतः संघाचे मालक या ठिकाणी आमच्या बाजूला बसलेले आहेत, सन्माननीय प्रशांत साळुंके साहेब. या ठिकाणी विकेट गेलेला आहे. अभिषेक या ठिकाणी बाद झालेला आहे. त्याची जागा घेण्यासाठी या ठिकाणी पुढील स्पर्धक येत आहे तो प्रथमेश. गणेश महाराज आपण कुठे असाल तर आपला मोबाईल या ठिकाणी राहून गेलाय आणि वारंवार त्याच्यावरती आपला कॉल येत आहेत. गणेश महाराजचे अथर्व 11 संघाला या ठिकाणी 13 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. पाहूयात तितकाच जोडीचा या ठिकाणी समोरचा रुई स्पोर्ट्स हा संघ देखील आहे. चला सामना तुरंत चालू करायचा आहे. ओ सुंदर असा या ठिकाणी 11 चेंडू आणि मला वाटतं 18 धावा, बरोबर ना? हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक या ठिकाणी झालेली आहे रुई स्पोर्टच्या माध्यमातून. संघ मालक प्रशांतजी साळुंके या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहेत. नाही हॅट्रिक आहे. लगातार 3 बॉल 3 विकेट घेतलेत. जर सुभाषजी या ठिकाणी हॅट्रिक घेतलेली आहे, 3 चेंडू 3 धावा. रुई स्पोर्ट जर सामना जिंकला तर जो गोलंदाज आहे त्याला 1000 रुपयाचं बक्षीस. हॅट्रिकला 1000 रुपये आलेत. किती पाहिजे सांग? 10 रन झालेत. 18 रन पाहिजेत जिंकण्यासाठी. 19 रन हवेत. 28 पाहिजेत ना? याला 3 धावा काढल्यात आता. 12 चेंडू 18 धावा. 12 चेंडू आणि 18 धावा. योगीजी तुम्हाला काय वाटतं, काय होईल या सामन्यामध्ये? नक्कीच, पण तत्पूर्वी आम्ही सांगू इच्छितो की रुई स्पोर्टचे संघ मालक सन्माननीय प्रशांतजी साळुंके यांनी गोलंदाज उमेशसाठी या ठिकाणी 1001 रोख बक्षीस या ठिकाणी दिलेले हॅट्रिकसाठी. नक्कीच हा उत्साह त्यांच्या स्पर्धकांमध्ये संचारणार आहे व विजयाकडे ते झोकून देणार आहेत. नक्कीच असेच संघ मालक सर्व संघाला लावावेत, लाभलेले आहेत. ऍक्च्युली त्यांना असं म्हणायचं होतं की प्रत्येक विकेटला 1000 रुपये देणारे असे संघ मालक लाभायला हवेत. तर कुठल्याही प्रकारचा गैरसमज नको. यानंतर परत एकदा चला सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहत आहात उमेशच्या माध्यमातून. नक्कीच प्रशांतजी, या समाजामध्ये उमेश या नावाचं वलय खूप मोठं आहे. समाजाचे कार्याध्यक्ष उमेशजी कदम असतील, या मैदानावरती खेळणारा उमेश कदम असेल. नक्कीच या आडनावाचं आणि नावाचं खूप मोठं वलय आहे या ठिकाणी. पुढील गोलंदाज या ठिकाणी विवेक पवार म्हणून आलेला आहेत.
पाहूया आपल्या संघासाठी काय करणार आहेत ते. विवेकचा पुढचा चेंडू. चला सामना चालू. एक धावा या ठिकाणी घेण्यामध्ये यश आलेलं आहे ते अथर्व 11 संघासाठी. धाव संख्या या ठिकाणी झालेली आहे ती. धाव संख्या या ठिकाणी पोहोचली ती 11 वरती. धाव संख्या 11. समोर चालू असलेला सामना अथर्व 11 आणि रुई स्पोर्ट्स. मला वाटतं योगेशजी आजच्या दिवसातील पहिला सामना आहे जो लो स्कोर आहे आणि तिसऱ्या ओव्हरपर्यंत पोहोचला आहे. या अगोदर एक सामनामध्ये झाला जो 24 मला वाटतं रन केले होते, परंतु दोनच ओव्हरमध्ये तो समोरच्या विपक्षी जो संघ होता त्यांनी ते सहज आव्हान पेललं होतं. परंतु 28 धावांचं लक्ष पेलत असताना मला असं वाटतं की नक्कीच योगेशजी जर हा कॅच झाला असता तर मला असं वाटतं 99% पारडं हे सन्माननीय प्रशांतजी साळुंके यांच्या संघाकडे झुकलं असतं. परंतु अतिशय गचाळ असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. झेल सोडला ती वेगळी गोष्ट, परंतु त्याच्यावरती 2 रन दिलं हे खूप वाईट आहे. नक्कीच नक्कीच सर्व प्रेक्षक या ठिकाणी पाहत आहेत की एकदम असं खराब यात्रेने क्षेत्ररक्षण झालेलं आहे. परत एकदा सुंदर खेळून काढलेला चेंडू आणि नक्कीच 1 धाव आणि 2 धावा आणि धावबाद. 100% धावबाद. पंच पांडे सर या ठिकाणी रनआउटचा इशारा करतायत आणि परत माघारतोय तो सुशांत. जाधव पुढील फलंदाज येत आहे ते संजय जाधव. नक्कीच सुभाजी आपण केलेली सूचना रास्त आहे, परंतु आमच्या टेबलवरती इकडे क्लोज कॅमेरे आहेत त्याच्यामध्ये मी अगोदर ते पाहिलं आणि मग मी ते म्हटलं की कदाचित आउट असेल. क्रिकेट व सर्व प्रकारचं क्रीडा यासाठी जगदीश सरांचा एक वेगळा अनुभव आहे, त्यामुळेच कदाचित ते बोलले असेल शकतील सुभाषजी. गणेश महाराज आपण कुठे असाल तर लगेच संपर्क साधायचा आहे. जे स्कोरर मंगेश सावंत इकडे बसले सांगतायत की पहिले 3 विकेट त्यांचे जे गेलेत ते 3 विकेट 10 रनवरती गेलेत आणि आत्ताचे लगातार 2 विकेट गेलेत ते 14 रनवरती गेलेत. जर परत एकदा मला वाटतं विकेट गेला तर हॅट्रिक होईल आणि 10 रनवरती 3 विकेट, परत 14 रनवरती 3 विकेट आणि परत मला वाटतं योगीची कमबॅक होईल तो प्रशांतजी साळुंके यांच्या संघाचा. नक्कीच नक्कीच सुवर्ण संधी या ठिकाणी गोलंदाजांना पण आहे. आपले मालक या ठिकाणी बसले आहेत प्रशांत साळुंके. 1000 रुपयाची नोट काढून ठेवलेली आहे. नक्कीच 3 विकेट घ्यायचे, 1000 रुपये घेऊन जायचे. संघ मालक आपल्या या ठिकाणी बसलेले आहेत प्रशांत साळुंके. बॉलरने आपलं काम केलं होतं परंतु किपरने त्याला साथ दिली नाहीये आणि कदाचित 1000 रुपये प्रशांतजींचे वाचले असले तरी 1 रन त्यांना गमवावा लागला आहे. नक्कीच 1000 रुपये देखील वाचले, हॅट्रिक देखील वाचली, पण 1 रन या ठिकाणी गेलेला आहे. एकदम खराब अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे प्रशांत साळुंके संघाच्या माध्यमातून.
योगेशजी तुम्हाला मानलं पाहिजे, तुम्ही त्यांच्या तोंडावरती सांगताय की काय बोलला तुम्ही आता? खराब असं क्षेत्ररक्षण. खराब असं क्षेत्ररक्षण होतं आहे. ते रुई स्पोर्ट्सच्या संघाकडून अजूनही वेळ गेलेली नाही आहे, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधीही पारडं कुणाच्या बाजूने झुकेल हे काही सांगता येत नाही. परंतु खरंच सुरेख पद्धतीने खेळून काढलेला चेंडू, जर का हा चेंडू क्षेत्ररक्षकाकडून सुटला असता तर कदाचित 4 रस्ता जरी गेला तरी 2 रन तर नक्की मिळाले 2 असते. धावा तर नक्कीच मिळाल्या असत्याच, नक्कीच जगदीशजी. आणि अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतो या षटकामध्ये. फक्त मला वाटतं मंगेश 5 धावा 6 धावा या विवेक यानं दिले. हाच विवेक होता ज्यानं पहिल्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं मॅच त्याच्याकडून त्याच्या गोलंदाजीमुळे गेली होती. परत त्यानं आपल्या संघाला कमबॅक करून दिले, कुठेतरी भरपाई करण्याचा त्यानं प्रयत्न केलाय. आता पाहूया शेवटचा गोलंदाज आणि विजयासाठी धावा हव्या आहेत 12, बरोबर 12 ना, 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. अथर्व 11 पाहूयात सन्माननीय निखिलजी जाधव यांचा संघ. अथर्व 11 6 चेंडू 12 धावा आपला पारडा जड करू शकतात व हा विजय खेचून आणतात का नाही आपण पाहूया. योगीजी, एक संघ मालक दुसऱ्या संघ मालकांना धीर देताना अशक्य आहे असं म्हणतायत. नक्कीच नक्कीच अशक्य असं काहीच नाहीये. सन्माननीय सुभाजित सावंत साहेब, एका संघाचे मालक आहात आपण व आपण ज्या पद्धतीने कमबॅक करतात व सपोर्ट करतात साळुंके साहेबांना, एकामेकाला असेच सहकार्य करा. योगीजी 2 पर्वाचे विजेते पण आहेत, ते विशेष आहे. आणि रुई स्पोर्ट्स हा एका पर्वाचा उपविजेता आहे, त्याच्यामुळे नक्कीच दोन्ही बातबर संघ आहेत. उद्या त्यांची कमाल पाहू. परंतु आता आपल्याला प्रत्यक्ष पाहायचं आहे ते प्रशांतजी साळुंके साहेब यांचा संघ काय करतोय. परत एकदा समीर, सुंदर असा चेंडू, डायरेक्ट विकेट. सुंदर सुंदर. संघ मालक या ठिकाणी खुश झालेले आहेत. 5 चेंडू 12 धावांची आता आवश्यकता आहे पुढील संघासाठी, अथर्व 11 साठी. नंतरच्या प्रत्येक विकेटसाठी संघ मालक प्रशांतजी साळुंके यांच्याकडून 5,000 की 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सहा विकेट गेल्यात. 6 गोलंदाजसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेट मागे 500 रुपयाचं पारितोषिक आपल्या संघ मालक प्रशांत साळुंके यांच्या वतीनं आहे. जिंकण्यासाठी 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे अथर्व 11 संघासाठी. पाहूयात कोण या ठिकाणी विजय खेचून आणणार आहे. अथर्व 11 संघासाठी 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता या ठिकाणी. सुंदर अशी या ठिकाणी गोलंदाजी आपण रोहित स्पोर्ट कडून पाहत आहोत. फलंदाजला जागेवरती उभ्या करण्याची क्षमता तितक्याच तातडीची रोहित स्पोर्ट्सच्या वतीने होत आहे. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. मोठा फटका हवा या ठिकाणी. नाही लेक या ठिकाणी काय अथर्व 11 संघाकडून मोठा फटका पाहायला मिळत नाही. दोन चेंडू 10 धावा. षटकार सावकारांची आवश्यकता आहे अथर्व 11 संघासाठी. षटकार सावकारांची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा. मोठे फटके या ठिकाणी मारले जावे अथर्व 11 संघाकडून.
2 चेंडू 10 धावा. दोन धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. जवळजवळ रोहित स्पोर्ट संघ मालक प्रशांतजी साळुंके 1 चेंडू 8 धावा आणि जवळजवळ क्रिकेट आहे काहीच या ठिकाणी सांगू शकत नाही आपण. अजून देखील अथरा इलेव्हन याने आपलं अंग टाकायचं नाही. नाही नक्की मी योगेशजींच्या म्हणण्याशी सहमत आहे. हा खेळ आहे, क्रिकेट आहे, चेंडू गोल आहे बरोबर. त्याच्यामुळे तो सामना कुठेही जिंकू शकतो. अंग सोडू नका. अगो बाई बॉल घेऊन ये अजय. अजय बॉल ना काय काल अजय चेंडू टाकायचा तिकडून इकडे आतमध्ये चेंडू. प्रकाश उमेश कदम आपण याचे 1000 रुपयाचं बक्षीस आपल्याला आलंय.